सुरुवात होते आहे. काय सांगाल प्रामुख्यानं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? निर्धार नवपर्वाचा घड्याळ तीस वेळ नवी हे घोषवाक्य घेऊन अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक वाटचाल करण्याचा राजकीय निर्णय घेऊन आम्ही जी काही सुरुवात केली त्या दृष्टिकोनातून राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, राष्ट्रीय नेते, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व महिलाध्यक्ष, सर्व युवकाध्यक्ष, प्रदेशचे सर्व पदाधिकारी, फ्रंटलचे सर्व पदाधिकारी यांचं 2 दिवसीय वैचारिक शिबिर या ठिकाणी होत आहे. या शिबिराच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्यातली रणनीती, आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून या 2 दिवसीय शिबिरामध्ये त्या ठिकाणी चर्चा होणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महनीय व्यक्तींचं सुद्धा या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता या शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी आल्या असतानाच माझ्या रायगडच्या परिसरामध्ये, कर्जतच्या परिसरामध्ये सगळेजण आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ज्यावेळेला उद्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या समारोपीय भाषणाने त्याला शिबिराची सांगता होईल, त्याला प्रचंड ऊर्जा घेऊन येणाऱ्या सर्व राजकीय आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद घेऊन इथे आलेला माझा प्रत्येक शिबिरार्थी अतिशय प्रचंड क्षमतेने त्या ठिकाणी जाईल असाच विश्वास मी या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करतो आहे. निवडणूक आयोगात एकीकडे सुनावणी चालू असताना दुसरीकडे आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक देखील या ठिकाणी पार पडते. काही नियोजन असणार आहे कशा पद्धतीचं? संध्याकाळी आज हे कार्यक्रमाचं सत्र संपल्याच्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे. त्याचा अजेंडा राष्ट्रीय पातळीवरचे सर्व नेते त्या ठिकाणी करतील आणि त्यामध्ये सुद्धा एकंदर देशाची राजकीय स्थिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नव्याने घेतलेली भूमिका आणि संबंध देशभरामध्ये पुन्हा एकदा संघटन उभं करत असतानाच अधिक या सगळ्या विचाराला बळकटी कशी करता येईल अशाच पद्धतीची चर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित आहे. काही प्रस्ताव पारित होणार आहेत? बघूया आता ते राष्ट्रीय कार्यकारिणीचे आमचे जे काही सदस्य येतील त्याच्यानंतर संध्याकाळी होतील आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकारांशी संवाद करणार आहे. त्यामुळे दिवसभरातलं सत्र, त्याच्यातून झालेली चर्चा आणि त्याचबरोबर ती राष्ट्रीय कार्यकारिणी यामध्ये झालेली चर्चासुद्धा आपल्यामार्फत देशातील जनतेला आणि राज्यातील जनतेला आम्ही त्या ठिकाणी ठेवणार आहोत. मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ आहेत, त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी मंत्रिमंडळातल्याच एका ज्येष्ठ नेत्याने केली आहे. राधाकृष्ण विखेपाटील त्यांना राजीनामा द्यावा, भूमिका मांडावी अशी भूमिका बाहेर जाऊन मला असं वाटतं की तो मंत्रिमंडळातील अंतर्गत विषय त्या ठिकाणी आहे. कालच मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी झाली. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री अजितदादा आणि सारे मंत्रिमंडळातील सहकारी निश्चितपणाने एकत्रित बसले असतील आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. मला असं वाटतं बैठक व्यवस्थित झाली, दिशा ठरली. त्यामुळे या विषयावरती अधिक मला काही बोलायचं आहे. सर, काल पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकार परिषद घेत तुमच्यावर टीका केली. ते म्हटले की तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय की राष्ट्रवादीला खालती नेण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरतून इथं आणण्यात आलेलं आहे. त्यावेळी ते म्हणाले की बालिशपणाचा आरोप सुनील तटकरे करतात. असं आहे की पृथ्वीराज चव्हाणांचं स्टेटमेंट जे परवाचं होतं ते बालिशी होतं. ते महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत, ते खोटं बोलतात असं मी म्हणणार नाही, पण ते खूप चुकीचं सांगतात. सरकारचा पाठिंबा काढला त्यावेळेला विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन अर्ज भरण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू झाली होती. निवडणूकपूर्व युती काढण्यासाठी मी त्यावेळेला प्रदेश अध्यक्ष होतो. जी काय चर्चा ती अर्धवट ठेवूनच पृथ्वीराज चव्हाण स्वतःचा अर्ज भरण्यासाठी कराडला त्या ठिकाणी निघून गेले. ज्या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने क्लेम केला तर तिथे काँग्रेसने उमेदवार घोषित केले आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून आम्ही त्यावेळेला सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला सरकार निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली होती. पृथ्वीराज चव्हाण जो दावा करतात की सरकार पडलं नसतं तर आरक्षण देता आलं असतं, आचारसंहिता सुरू झाली, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्याच्यामुळे ते असं चुकीचं का सांगितलं त्यांनी ते मला त्या ठिकाणी कळू शकलं नाही. आणि पृथ्वीराज चव्हाण आल्याच्या नंतर सुशीलकुमारजी शिंदे साहेब, अशोक चव्हाण साहेब यांनी जो काय कोऑर्डिनेशन कोalition गव्हर्नमेंटमधलं जे काही जतन केलेलं होतं त्या सगळ्यालाच
छेद देण्याचा प्रयत्न पृथ्वीराज चव्हाणांच्याकडनं झाला. याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत असं काही कारण नाही. त्याने एक असं वाक्य केलं की आम्ही एकत्रित लढलो असतो तर आमचं सरकार आलं असतं. एकत्रित लढण्याची स्थिती कोणामुळे गेली तर ती काँग्रेसमुळे गेली. मी तर असा दावा करेन, नंतर विस्ताराने सुद्धा बोलेन, की लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये पराजय झाल्यावर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलण्याची चर्चा पूर्णपणाने त्या ठिकाणी झालेली होती. दुसरे काँग्रेसचे नेते राज्याचे मुख्यमंत्री होणार होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याला संमतीसुद्धा दिली होती. परंतु आणि दिवसही जवळपास शपथविधीचा ठरला गेला होता. परंतु काँग्रेसचे नेते जे परदेशात त्यावेळेला असायचे ते आल्याच्या नंतर या निर्णयामध्ये बदल झाला. कदाचित तो बदल होऊन निवडणूक जर का झाली असती तर ते म्हणतात ते खरं आहे की मग राज्यामध्ये आमची सत्ता आली असती, निवडणूक पूर्व युतीसुद्धा झाली असती. या सर्वाला कारणीभूत पृथ्वीराज चव्हाण आहेत असा थेट पैचा आरोप त्यावेळेला मी प्रदेशाध्यक्ष होतो आणि आजही त्या ठिकाणी आहे. सध्या छगन भुजबळांना प्रचंड विरोध होते. तालुक्यामध्ये खरं तर त्यांच्याच मतदारसंघात आज ते गेले, दुष्काळ दौरा करतात, मात्र त्यांना शेतकरी आणि मराठा समाजाचा विरोध होता. एक असं आहे की आज ती इथली भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. स्वच्छपणाची भूमिका त्यांनी मांडत असताना मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे या भूमिकेमध्ये सुद्धा भुजबळ साहेबांचं सहमती आहेच. ओबीसीच्या आरक्षणाला तर न लागता ते दिलं गेलं पाहिजे, त्यांची भूमिका आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा भुजबळांची घेतलेली भूमिका योग्य आहे अशा पैचं त्या ठिकाणी परवाच्या दिवशी प्रसाद माध्यमांशी बोलत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा विशद केलेला आहे. ठीक आहे, सगळ्या ह्या प्रक्रिया होत असतात अनेक वेळेला. काल सुधाकर घारे यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना सांगितले की दादांनी मुख्यमंत्री व्हावं. सातत्याने दादा मुख्यमंत्री होणार या चर्चा आहेत. अनेक नेते मंडळी आणि नेते आपलं वक्तव्य व्यक्त करत असतात. तुम्ही देखील म्हटलात की दादा येत्या काळात शक्य असेल तर 6व्या मजल्यावरती बसतील म्हणून तिथे मुख्यमंत्री. एक असं आहे, आजही दादा 6व्या मजल्यावरती बसतात. मी उल्लेख केला 1992-93 सालचा सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये दादा ज्यावेळेला राज्यमंत्री होते त्याचा मी काल आवर्जून उल्लेख त्या ठिकाणी नक्कीच केला. कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा आहे, महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे, पण आम्ही वास्तववादी आहोत, रिअलिस्टिक आहोत. आम्हाला या सर्व गोष्टीची राजकीय जाण आहे. आमच्या सर्वांच्या समोर आव्हान आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये NDAचे 45+ निवडून आणणं. हे राजकीय आव्हान घेऊन शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने काम करणार आहे. आमच्यासमोरचा अजेंडा सध्याचा तो आहे. राजकीय अजेंडा ज्या दिवशी असेल तो नंतर येईल. आम्हाला लोकसभेमध्ये अधिक यश मिळवायचं आहे, येणाऱ्या विधानसभेमध्ये यश मिळवायचं आहे आणि मग केंद्रातलं नेतृत्व, राज्यातले सगळे नेतेमंडळी एकत्रित बसून त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. आज एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार त्या ठिकाणी काम करत आहे आणि येणाऱ्या सर्व आव्हानाला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज झालेलो आहोत. दादांसोबत तुम्ही होता, अवकाळीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात फटका बसला, काही चर्चा झाली दादांसोबत? चर्चा कालही झाली, परवाही झाली, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा चर्चा झाली. तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि जे काही नॉर्म्स राज्य सरकारने नव्याने केलेत, NDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मदत करण्याचे GR यापूर्वीसुद्धा काढलेले आहेत. मला असं वाटतं की यावेळेला सुद्धा त्याच पैकी मदत सरकारकडनं शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी होईल. सर, जयंत पाटील यांच्याकडनं आजपासून ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो राज्यभरात काढला जातो. खरं तर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे असतील, त्याच्यानंतर दुष्काळी भागाचे पैसे असतील, अवकाळी पावसाचा फटका पडलेला त्याचे मदत जी आहे ती शेतकऱ्यांना पोचली नाही. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो आक्रमक झालेला आहे. राज्यभर त्यांची आजपासून आंदोलन. त्यांना विरोधक म्हणून आंदोलन करण्याचा लोकशाहीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे. पण एक बाब स्पष्ट आहे की पीक विमा योजनेचे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये मिळण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी माध्यमावरती जाऊन इथे येऊन जे काही प्रयत्न करायचे होते ते केलेले आहेत आणि त्याची सुरुवात त्या ठिकाणी होईल. आत्ताच्या झालेल्या अवकाळी पावसाने, गारपिटीने झालेल्या नुकसानाची पंचनामे त्या ठिकाणी सुरू आहेत. जयंतराव प्रदीर्घ काळ मंत्रिमंडळामध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे मदत देण्याच्यासाठी जी काय कायदेशीर प्रक्रिया, शासकीय प्रशासकीय प्रक्रिया करावी लागते ते करण्याचं काम युद्धपातळीवरती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.